विद्यार्थी मित्रों, चॅप्टर सेकंड पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण. पाठीमागच्या तासात आपण क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्सच्या संदर्भातली माहिती पाहिलेली आहे. 1800 साली 30 मूलद्रव्यांचा शोध लागलेला होता आणि त्यावेळेला त्यांची जी मांडणी आहे ती मांडणी करण्याचा प्रयत्न काही शास्त्रज्ञांनी केलेला आहे. त्यामध्ये पहिला शास्त्रज्ञ आहे डोबेरायनस ट्रेड्स. डोबेरायनरनं या मूलद्रव्यांच्या प्रॉपर्टीजचा अभ्यास केलेला आहे आणि हा अभ्यास करत असताना त्याने ॲटॉमिक मास अणुवस्तुमानांकांचा अभ्यास केलेला आहे. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉनच्या संदर्भातली माहिती आपल्याला आहे. न्यूक्लियसमध्ये प्रोटॉन, न्यूट्रॉन असतात. प्रोटॉन हे पॉझिटिव्ह, न्यूट्रॉन न्यूट्रल, इलेक्ट्रॉन जे आहेत ते इलेक्ट्रॉन्स निगेटिव्ह असतात. तर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची जी संख्या आहे त्याला आपण ॲटॉमिक मास अणुवस्तुमान म्हणतो. आणि मग ह्या अणुवस्तुमानांचा अभ्यास करून इन्क्रीजिंग ऑर्डर त्यानं तीन मूलद्रव्ये जी आहेत ती मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि याच्यामध्ये ॲटॉमिक मासचा वापर करून इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे मूलद्रव्यांचा चढत्या क्रमानुसार याची मांडणी केलेली आहे. ही अरेंज्ड द 3 elements in trade in increasing order of atomic mass and showed that the atomic mass of the middle element was approximately equal to the mean of the atomic masses of the other 2 elements. मधलं जे मूलद्रव्य आहे मिडल एलिमेंट मधलं जे मूलद्रव्य आहे त्याचं वस्तुमान अणुवस्तुमान हे पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाच्या सरासरी एवढे आहे. मीन ऑफ द ॲटॉमिक मासेस ऑफ द अदर 2 पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमानाची सरासरी एवढे असते. त्यानंतर न्यूलँड या शास्त्रज्ञानं या मूलद्रव्यांचा अभ्यास केलेला आहे आणि त्यानंही ॲटॉमिक मासचाच विचार करून त्याच्यामध्ये मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. The English scientist John Newland correlated the atomic masses of elements of their properties in different way. इंग्लिश शास्त्रज्ञ आहे जॉन न्यूलँड आणि यानं ॲटॉमिक मासेसचा सहसंबंध कोरिलेटेड द ॲटॉमिक मासेस ऑफ एलिमेंट्स ऑफ देअर प्रॉपर्टीज त्या मूलद्रव्यांच्या गुणधर्माशी ॲटॉमिक मासेसचा संबंध आहे हे त्यानं दाखवून दिलं. इन द इयर 1866 न्यूलँड्स अरेंज्ड द एलिमेंट्स नोन ॲट दॅट टाईम इन ॲन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. त्यावेळेला माहिती असलेली नोन ॲट दॅट टाईम म्हणजे त्यावेळेला जेवढी मूलद्रव्ये माहिती होती त्याचे ॲटॉमिक मासेसच्या ऑर्डर इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे केली म्हणजे अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केली. इट स्टार्ट्स विथ दी लायटेस्ट एलिमेंट हायड्रोजन. हलकं जे मूलद्रव्य आहे ते हायड्रोजनपासून त्यानं सुरुवात केली. अँड एंडेड अप द थोरियम आणि त्या मूलद्रव्याचा शेवट त्या सारणीचा शेवट तो थोरियमने केला. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ द फर्स्ट. मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या ॲटॉमिक मासेसच्या चढत्या क्रमाने इन्क्रीजिंग ऑर्डरप्रमाणे त्याने मांडणी केलेली आहे. त्याचं अशा लक्षात आलं आहे की पहिलं जे मूलद्रव्य आहे त्याचे गुणधर्म आणि क्रमानं येणारं 8वं मूलद्रव्य यांचे गुणधर्म सारखे आहेत. ही फाउंड दॅट एव्हरी 8 एलिमेंट हॅड प्रॉपर्टीज सिमिलर टू दोज ऑफ फर्स्ट. पहिल्या मूलद्रव्याचे गुणधर्म आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे सारखेच आहेत.
हे त्याच्या लक्षामध्ये आले. फॉर एक्झाम्पल, सोडियम इज द 8th एलिमेंट फ्रॉम लिथियम अँड बोथ हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. सोडियम आणि लिथियम ही मूलद्रव्ये एकमेकापासून 8 अंतरावर आहेत आणि मग त्या दोन्हींचे गुणधर्म हे सारखेच आहे. ऑल्सो मॅग्नेशियम शोज सिमिलरली टू बेरिलियम अँड क्लोरीन शोज सिमिलर विथ फ्लोरीन. न्यूलँड्स compared this similarity with the octave in music. संगीतामध्ये जे सप्तस्वर आहेत, सप्तक जे आहेत, अष्टकांशी संगीतातले सारे ग म प द नी सा, त्याच्याशी तुलना केली. ही कॉल्ड दी सिमिलरिटी ऑब्झर्व्ड इन 8th and 1st एलिमेंट ॲज द लॉज ऑफ ऑक्टेव्ज. याला न्यूलँड अष्टकांचा नियम असं म्हटलेलं आहे. म्हणजे मूलद्रव्यांची मांडणी ही अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने केल्यानंतर पहिल्या आणि 8व्या मूलद्रव्याचे गुणधर्म हे सारखेच असतात, जे सप्तस्वराशी साम्य आहे त्याचं, दी ऑक्टेव्ज इन म्युझिक. आणि मग त्याला लॉज ऑफ ॲक्टेव्ज असं म्हणलेलं आहे, न्यूलँड्स लॉज ऑफ ॲक्टेव्ज. Many limitations were found in Newton's octaves. This law was found to be applicable only up to calcium. कॅल्शियमपर्यंत त्याने मांडणी करता आलेली आहे. त्याच्यामध्ये काही त्रुटी वगैरे राहून गेलेल्या आहेत. न्यूलँड्स फिटेड ऑल नोन एलिमेंट्स इन द टेबल 7x8, that is 56 boxes. 7x8चं सारणी तयार करून त्याच्यामध्ये 56 मूलद्रव्यांची मांडणी न्यूलँडने केलेली आहे. न्यूलँड्स प्लेस्ड 2 एलिमेंट्स इच इन सेम बॉक्सेस टू अकोमोडेट. त्यानं एकाच्या ऐवजी 2-2 मूलद्रव्ये एका ठिकाणी ठेवलेली आहेत. न्यूलँड्स प्लेस 2 एलिमेंट्स इच इन दी सेम बॉक्सेस. एकाच जागेवरती 2 मूलद्रव्याची मांडणी केलेली आहे. All the known elements in the table, for example, CO and Ni, Ce and Lea. Moreover, he placed some elements with different properties under the same note in the octave. For example, Newlands placed the metal CO and Ni under the note Do along with halogens, while Fe having similar with CO and Ni away from them along with the non-metals O and S under the note Ti. Also, Newland's octave did not have provision to accommodate the newly discovered element. The properties of the new elements discovered later and did not fit in the Newland's law of octave. नवीन जी मूलद्रव्ये आहेत शोध लागणारी, त्यांच्यासाठी त्यानं जागा ठेवलेली नाही. डिड नॉट हॅव प्रिव्हिजन ऑफ अकोमोडेट न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट. नवीन मूलद्रव्यांचा शोध लागल्यानंतर त्यांना त्या सारणीमध्ये मांडणी करण्यासाठी जागा ठेवलेली नाही. द प्रॉपर्टीज ऑफ द न्यू एलिमेंट्स डिस्कवर्ड लेटर अँड डिड नॉट फिट इन द न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव. नवीन जी मूलद्रव्यांचा शोध लागला त्यांचे गुणधर्म आणि पहिल्या मूलद्रव्यांचे गुणधर्म हे जुळत नव्हते, त्यांच्यामध्ये साम्य नव्हते. तर इथं क्लासिफिकेशन जे आहे, क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, ते कुणी मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये डोबेरायनर्स ट्रेड आहे, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ज आहे, डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, न्यूलँड्स लॉज ऑफ ऑक्टेव्ज. तर ते गुणधर्म समजून घ्या, जास्तीत जास्त वाचन करा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल त्या पद्धतीने कशी मांडणी केलेली आहे. आता ही सुरुवातीची माहिती जर समजली तर पुढं समजायला सुरुवात झाली. कारण सध्या 118 मूलद्रव्ये आहेत. सुरुवातीला 30 होती, नंतर 56 झाली, नंतर ही संख्या वाढत गेली आणि त्यामध्ये कुणी कसा प्रयत्न केलेला आहे, कशाच्या आधारे केलेला आहे ती माहिती आपल्याला सांगता येईल. धन्यवाद.